नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. हंसराज ओम कार्मल अग्रवाल चॅरिटेबल ट्रस्ट व ओमश्री ॲग्रोटेक प्राली धुळे आयोजित पद्मविभूषण तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरू श्री रामानंदाचार्य स्वामी श्री रामभद्राचार्यजी महाराज यांच्या सुमधुर वाणीत श्रीरामकथा दिनांक 1/1/2025 ते 8/1/2025 पर्यंत दररोज दुपारी 3 ते संध्याकाळी 6 या वेळात खान्देश गोशाळा मैदान मालेगाव रोड धुळे येथे भव्य दिव्य स्वरूपात होणार असून कथेसाठी भव्य दिव्य अशा मंडपाची उभारणी केलेली असून सुमारे 25 ते 30 हजार लोकांची बैठक व्यवस्था व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. दररोज येणाऱ्या भाविकांसाठी चहा पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. तसेच कथेत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी प्रथम उपचार केंद्र, मोबाईल चार्जिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कथेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी सुसज्ज असे शौचालयांची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. याबद्दल अधिक माहिती संदीप अग्रवाल यांनी दिली. सुरू होणार आहे. दुपारी 12 वाजता भव्य शोभायात्रा जमनालाल बजाज रोड इथून निघणार आहे व 3 वाजेपर्यंत कथास्थानावर येणार आहे. 4:30 वाजता कथास्थानावरनं परत कथा सुरू होईल 6:30 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून 3 ते 6 कथा राहील. 3 ते 6 कथा राहील असं नियोजन सर्व करण्यात आले. भव्य दिव्य परिसर मागच्या 1 महिन्यापासून रेग्युलर काम चालू आहे आणि 1 महिन्यापासून हे भव्य दिव्य परिसर उभं केलेलं आहे. या पेंडॉलमध्ये साधारणतः 15 ते 20 हजार लोक बसतील अशी व्यवस्था इथं करण्याचं आयोजन केलेलं आहे. जर धुळेकर भाविक वाढले तर तशी सोय करण्यात आलेली आहे का सर्व भाविकांना मंडपातनं बसून ऐकता येतील. पुढं अजून मंडप वाढवण्यात येईल. पूर्ण पेंडॉलमध्ये साधारणतः 6 LED TVची व्यवस्था केलेली आहे, जेणेकरून भाविकांना पूर्ण कथा योग्य त्या रीतीने पाहता येईल आणि योग्य त्या रीतीने कथा ऐकता येईल. या सर्व कथेचा शुभारंभ 1 तारखेला होणार आहे. याच्या व्यतिरिक्त पेंडॉलच्या बाहेर एक छोटे आपण 10 बाय 10चे एक मंडप उभे केलेले. त्याच्यात रामाचे आणि विविध देवांचे देखावे ते त्याच्यात आपण करणार आहेत आणि ते देखावे जे होत आहेत ते सुरेख होत आहेत. बंगालहून कारागीर आलेले आहेत. सर्व थर्मोकॉल कटिंगने ते तयार करत आहेत. म्हणजे 1 इंची थर्मोकॉलपासून तर 6 इंची थर्मोकॉलने ते मूर्त्या बनवत आहेत आणि त्या मूर्त्या इथं लागणार आहेत. त्या मूर्त्याचे इथं मंडपाच्या बाहेर ते एकदम सुशोभित चांगलं दिसलं पाहिजे परिसर, त्याच्या हिशोबाने तिथं लावलेलं आहे. या परिसरात 5 गेट ठेवण्यात आलेले आहे भाविकांसाठी. 3 गेट मालेगाव रोडवरनं राहणार आहे, 2 गेट अग्रवाल नगरमधनं राहणार आहे आणि या आपण ज्या परिसर जिथं बसलेलो आहे त्याच्या समोर एक गेट आहे ती तिथं VIP गुरुजींची एंट्री राहणार आहे. VIP एंट्री, VIP पासेस या सोयी ज्या आहेत या फक्त परिवारला एक आकर्षण म्हणून ठेवण्यात आलेलं आहे. परंतु इथं पासेस कोणी विकत नाही आहे किंवा कोणी असं बळी पडू नये का पासेस बाजारात मिळत आहे, पासेस घ्या, पासेस द्या. पासेस जेवढे आहेत ते सर्व लोकांना वाटण्यात येतील, जे आहेत ते जनरल देण्यात येतील. त्याच्यात काही वेगळं काही नाही. ही सर्व व्यवस्था अशी करण्यात आलेली आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.